वर्षा पापडकर, जिल्हा प्रमुख शिवसेना नागपूर। आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी नुकतंच संसदेमध्ये 15 एप्रिलला नारी शक्ती वंदन विधेयक महिलांसाठी, महिलांच्या हक्कांसाठी हे विधेयक मंजूर होणार होतं, परंतु या काँग्रेस सरकारने, या राहुल गांधींनी त्या विधेयकाला मंजुरी न देता ते विधेयक कसं रद्द केलं जाईल यासाठी जो प्रयत्न त्यांनी केला आणि महिला आरक्षण मिळावं यासाठी मोदीजींनी जे प्रयत्न केले ते हाणून पाडण्यासाठी काँग्रेसने आणि महत्त्वाचं म्हणजे राहुल गांधींनी हे खूप मोठं महिलांच्या अधिकारावरचं हनन आहे आणि महिलांच्या अधिकारांची हे खूप मोठे प्रमाणे झालेली हानी आहे। ती महिलांची झालेली भ्रूण हत्या आहे, त्यांच्या अधिकाराची झालेली भ्रूण हत्या आहे। त्यामुळे आम्ही त्या राहुल गांधीचा आणि या काँग्रेस सरकारचा निषेध करण्यासाठी आज नागपूर महिला आघाडीतर्फे इथे आम्ही त्यांचा धिक्कार करत आहे, त्यांचा निषेध करत आहे। आपण बघितलं आहे की नरेंद्र मोदीजी यांनी जेव्हा जेव्हा महिलांसाठी विधेयक किंवा चांगले निर्णय घेतले तेव्हा तेव्हा या काँग्रेसने नेहमी विरोध केलेला आहे। मग ते जनधन योजना असो, डिजिटल जे पेमेंट ती योजना असो, किंवा 370 जे कलम आहे ते असो, किंवा 3 तलाक जे निर्णय झाले होते तेव्हा सुद्धा काँग्रेस आणि या राहुल गांधीने त्यांना विरोध केला। आणि जेव्हा जेव्हा आपण महिलांसाठी आणि या समाजासाठी, या देशहितासाठी त्यांनी प्रयत्न केला, परंतु या काँग्रेसने विरोध केला आणि यांचा काळा चेहरा आज या देशातील महिलांनी बघितले आहे। काही सध्या लव जिहादचं प्रकरण जास्त चालू आहे। TCS सारख्या नामांकित कंपनीमध्ये महिलांचं जातीभेद करण्याचा प्रयत्न चालू आहे। काय म्हणाल, काय भावना? अशीच घटना नागपुरामध्ये पण घटना झालेली आहे, त्या संदर्भात काय म्हणाल? नक्कीच जेव्हा आपण महिलांना आरक्षण मिळावं या विधेयकासाठी आज रस्त्यावर उतरलेलो आहे, तर महिलांच्या अत्याचारासंबंधी सुद्धा आपलं सरकार हे काम करत आहे। आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी त्या आपण जो विषय ठेवला TCSचा, जो नाशिकचा कंपनीमध्ये जो महिलावर जो अत्याचार झाला त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पोलिसांना आदेश दिले आहे आणि नक्कीच मला त्यांच्या नक्कीच आंदोलन करणार। जर त्यांना न्याय मिळत नसेल, कुठे त्यांना अडथळा निर्माण होत असेल, तर महिलांसाठी नेहमी शिवसेना ही रस्त्यावर उतरून आंदोलन केलेलं आहे। आपण बघितलं आहे, आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी सांगू इच्छिते की महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा लाडकी बहीण योजना ही जेव्हा त्यांनी सुरू केली, त्यांचा एकच उद्देश होता की महिलांना 1500 रुपये मिळावे आणि ते आत्मनिर्भर व्हावे, परंतु यासाठी सुद्धा ही योजना रद्द व्हावी। त्यासाठी काँग्रेस हे कोर्टात गेलेलं होतं। इथले जे काँग्रेसचे पदाधिकारी होते त्यांनी या योजनेला सुद्धा विरोध केलेला होता, हे आपण सर्वांनी बघितलं आहे। त्यामुळे ही काँग्रेस जेव्हा जेव्हा महिलांवरती असा आघात होतो किंवा महिलांसाठी, महिला आत्मनिर्भर व्हावा यासाठी जेव्हा मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकार जेव्हा जेव्हा प्रयत्न करतं तेव्हा तेव्हा चांगल्या कामामध्ये नेहमी अडथळे आणण्याचं काम हे काँग्रेस सरकार करत आहे। आमची जी महायुती सरकार आहे, जे आपलं मोदी सरकार आहे, ते नेहमी देशाचं हित, महिलांचं हित आणि राष्ट्रहित यासाठी काम करतं, परंतु काँग्रेस सरकार आणि राहुल गांधी हे नेहमीच पार्टीचा फक्त पक्ष पाहतो आणि त्याच्या व्यतिरिक्त यांना राष्ट्रहित, राष्ट्रभक्ती त्यांच्यामध्ये नाही, नेहमी विरोधात पडतात। आणि काँग्रेसचा जो चेहरा आहे तो या आज महिलांनी बघितला आहे। आपण बघाल की भविष्याच्या ज्या निवडणुका होतील त्यामध्ये काँग्रेस सरकार हे कुठेही तुम्हाला दिसणार नाही। आपल्या ज्या महाराष्ट्रातील आणि देशातील लाडक्या बहिणी यांना घरी बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। मला ताई एक गोष्ट सांगा, जे बिल पास होणार होतं महिलांच्या हिताच्या संदर्भात तुम्ही जे बोलताय, काय फायदा होणार होता त्या महिलांना? देशाच्या महिलांना काय फायदा होता? त्या बिलाचा फायदा काय होता? संसदेमध्ये जे आपण महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना
दुरुस्ती विधेयक म्हणतो आपण, ते आपले मोदी साहेब यांनी जे ठेवलं त्यासाठी येत्या आता आपण बघितलं 2026 सुरू आहे, जनगणना सुरू आहे. पुढच्या वर्षी त्याचे आकडे येणार होते आणि त्याच्यानुसार 2029मध्ये त्याचा सर्व महिलांना, जे राजकीय महिला आज ग्रामपंचायतमध्ये कमी संख्येत आपल्याला महिला दिसते, महानगरपालिकेमध्ये असो, लोकसभेत असो, विधानसभेत असो, महिलांना ज्या पद्धतीने आरक्षित सीटा द्यायला पाहिजे त्या पद्धतीने दिसत नाही. या 33% आरक्षणाचा फायदा प्रत्येक महिलांना, राजकीय असो की सामाजिक असो, त्या महिलांना 2029च्या निवडणुकीमध्ये मिळालेला असता. काँग्रेसनी जे महिला विधेयक आणलेलं होतं मागच्या वेळेस, तर ते बरोबर नव्हतं का? असं वाटतं का तुम्हाला? महिलांच्या हिताचं नव्हतं का? बरोबर. त्यावेळेस तुम्ही जे म्हणत आहे की ते विधेयक सर्वसंमतीने मंजूर झालेलं होतं, त्याच्यामध्ये यासुद्धा सर्व पार्टीने म्हणजे काँग्रेस सरकार किंवा सगळे पक्ष यांनी ते मंजूर केलेलं होतं. परंतु 2011च्या जनगणनेनुसार आता कुठलीही जनगणना झाली नाही. त्यानंतर आता 2026मध्ये ही जनगणना झाल्यानंतर जे मतदारसंघ न्याय पुनर्रचना जे म्हणतो आपण, त्याच्यानुसार आता महिलाची संख्या ही जनगणनेनंतर वाढणार होती. प्रत्येक विधानसभेमध्ये, शहरामध्ये, तालुका लेवलवर ही महिलाची संख्या वाढणार होती आणि त्याच्यानुसारच हे आपलं विधेयक, घटना दुरुस्ती विधेयक नरेंद्र मोदी साहेबांनी संसदेमध्ये मांडलं. परंतु ही महिलाची जी संख्या वाढणार होती आणि महिलांना प्रतिनिधित्व तिथे मिळणार होतं, परंतु हे काँग्रेस सरकारला खपलं नाही. त्यामुळेच काँग्रेस सरकारने या विधेयकाला नामंजूर केलं. प्रतिनिधित्व तसंही मिळतोय महिलांना. तुम्हाला असं वाटत नाही का की 50-50% जे आहे प्रतिनिधित्व मिळायला हवं महिलांना निवडणुकीमध्ये? ज्या पद्धतीनं अजूनही प्रतिनिधित्व महिलांना मिळायला पाहिजे त्या पद्धतीनं आपण बघतोय की मिळालेलं नाही आहे. परंतु हे जे विधेयक आहे, महिला आरक्षण, नारी शक्ती वंदन विधेयक, जे 33% आरक्षण विषय विधेयक हे पास झालं असतात तर जास्तीत जास्त अजून मोठ्या संख्येने महिला आपापली बाजू आणि आपापलं प्रतिनिधित्व संसदेत म्हणा किंवा विधानसभेत आणि महानगरपालिकेत, ग्रामपंचायतमध्ये त्यांनी त्यांचा अधिकार तिथे गाजवला असता. 50% आरक्षण नको का तुम्हाला? 50% आरक्षण तर आहेच आम्हाला, पाहिजेच आहे. आम्ही त्याच्याच हक्कासाठी भांडत आहे. परंतु हे जे राहुल गांधी आहे, हे जे काँग्रेस सरकार आहे, ज्यांनी इंदिरा गांधीजी यांनी सुद्धा या संसदेमध्ये या जे संख्या बघवली होती ती संख्या वाढावी, जे 540 संख्या आहे ती 850वर जावी, यासाठीच तर मोदीजी आणि आमचं जे त्यांना महायुती सरकार आहे जे पाठिंबा देत आहे, अनेक जे पक्ष आहेत, यासाठीच तर नरेंद्र मोदींचा प्रयत्न होता. परंतु नेहमीच 2/3 मतं जे संसदेमध्ये कमी पडले तरी पण काही हरकत नाही, आम्ही प्रयत्न करत राहू. आम्ही महिलांच्या हक्कासाठी आमचं जे मोदी सरकार आहे ते प्रयत्न करतच राहणार आणि कधी ना कधी हे विधेयक पास केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. परंतु जो काँग्रेसचा जो काळा चेहरा होता तो आज उघड पडलेला आहे आणि हे खूप मोठं पाप त्या काँग्रेसवाल्यांनी केलं आहे. आणि ज्या देशातील आणि ज्या लाडक्या बहिणी आहेत यांना घरी बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. प्रियंका गांधी देखील एक महिला आहे, त्यांनी देखील या बिलाला विरोध केलेला आहे. का बरं असं? एक महिला राहून का बरं विरोध करते? नक्कीच प्रियंका गांधी ज्या आपल्या गांधी परिवारातील त्या ज्येष्ठ महिला आहेत, त्यांनी सुद्धा, मला त्यांचं तर आश्चर्य येते की त्या एक महिला असताना सुद्धा या विधेयकाला त्यांनी रद्द करण्यासाठी प्रयत्न केले. म्हणजे तुम्ही महिलाच्या बाजूनी आहेत की तुम्ही फक्त विरोधकांना, एक चांगल्या विषयाला विरोध करायचा म्हणून फक्त विरोध करायचा? नाही, अनेक महिला खासदारांनी विरोध केला ना, पण त्यामध्ये सत्ताधारी असो किंवा नाही, विरोधक असो, परंतु अनेक खासदारापैकी जास्तीत जास्त जे मतं पडलेलं आहे, आपण बघितलं आहे की 60% मतं हे आपल्या त्या विधेयकाला मिळाले. फक्त 40% 2/3 जे मतं आहे ते सुद्धा आपल्याला कमी पडलेले आहे. परंतु आम्ही तुम्हाला सांगितलं की आम्ही कुठेही कमी पडणार आहो नाही. एक विषय जरी आपला समाप्त झाला तरी इथून अजून प्रयत्न करत राहणार. का बरं मतदान कमी पडलं? आता हे जे महिलांना आरक्षण या लोकांना, काँग्रेसवाल्यांना मिळूच द्यायचं नाही तर त्यांनी विरोध केला म्हणूनच कमी पडलं ना. आणि कुठलेही विधेयक पास झालं ना, पण नाही, कुठलेही विधेयक पास करताना हा सर्व संमतीने व्हायला पाहिजे. झालं ना. मतदान झालं, पण 40%
मतदान हे कमी झालं. मला का सांग- झालं तेच विचारलं का ना. झालं 40% मतदान मला का कमी सांगा, केलं? एखादी निवडणूक लढताना 1-2 मतं जरी आपल्याला कमी मिळाले आणि आपण त्या निवडणुकीमध्ये हरलो म्हणून का हरलो नसतं ना, म्हणून का हरलो नसतं. परत जमिनीवर आपण लढवाय लोक आहे, आपण परत मैदानात उतरायचं, परत आपले तलवार अजून धार करू आणि परत आपलं जे विधेयक आहे किंवा परत जे महिलांचे हक्क आहेत ते आपण परत घेऊया. पुरात अनेक कंपन्यांमध्ये महिलांचे हक्क मारले जात आहेत. काय आंदोलन होणार आहे आणि त्यांना काय धर्म परिवर्तन त्यांना करण्यासाठी भाग पाडत आहेत. त्या नागपुरात नागपूर म्हणणाऱ्या किंवा जे धर्म परिवर्तन ज्या महिला करत आहे किंवा त्यांना जबरदस्ती त्यांना दबाव टाकत आहे, तर अशा महिलांनी आमच्या शिवसेने महिला आघाडीला लेखी तक्रार करावी, आम्हाला फोन करावा, आम्हाला संपर्क करावा. अशा महिलांसाठी सुद्धा आम्ही रस्त्यावर उतरणारच, कारण आपण आपला भगवा रंग हा सगळ्यांसाठी रस्त्यावर उतरून न्याय देणार आहे.